बोला माऊली हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल। आषाढी एकादशीच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर चला अगदी 15 मिनिटात आपली भगरीचा पण डोसा तयार करूया, ते देखील झटपट। लेट्स गो स्टार्टेड। काही ठिकाणी भगर म्हटली जाते तर काही ठिकाणी वरईचे तांदूळ म्हटले जाते। आज आपण आयर्न पॅनच्या तव्यावर अगदी क्रिस्पी असे डोसे तयार करणार आहोत। त्यासाठी मी सर्वप्रथम अर्धा किलो इतकी भगर घेतली आहे आणि ती 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून 15 मिनिटं इतकी मी भिजत ठेवलेली आहे। 10 ते 15 मिनिटं भिजून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर कोथिंबीर आणि मिरची 3 घेतलेली आहे। मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता। आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकलेला आहे। हे बघा, मी आता भगर घेणार आहे आणि ते आता मिक्सरला लावणार आहे। अशा प्रकारे भगर घेतलेली आहे आणि थोडी भगर मी आता ठेवून दिलेली आहे, कारण की नंतर मी त्याची आता पेस्ट तयार करणार आहे। सर्वप्रथम आपल्याला जेवढे हवे आहे ना तेवढीच भगर घेऊन त्याची पेस्ट तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडा बटाटा टाकणार आहे। त्यामुळे आपले डोसे अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी लागतील। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। आता ते अगदी मिक्सरला फाईन पेस्ट करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि असं स्पूनने असं वर 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 असं करायचं, म्हणजे अगदी बबल तयार झाले पाहिजे, एअर तयार झाली पाहिजे। हे बघा, आता आयर्न पॅनवर मी आता मस्त क्रिस्पी असे डोसे तयार करणार आहे। आयर्न पॅनची खासियत अशी आहे की सर्वप्रथम आपला जो डोसा असतो ना तो चांगला नाही निघत। हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवलेलं आहे का, कारण की आपल्या स्त्रियांना काय होतं, याच्यात काही निघत नाही, मग ते कंटाळून आयर्न पॅनचा वापर करत नाही। हे बघा, मी इथे सर्वप्रथम पहिला डोसा काढलेला आहे आणि तो काढता वेळी थोडा चिपकला आहे, परंतु जो आपण सेकंड थर्ड जो डोसा काढतो ना तो अतिशय सुंदर निघतो आणि मस्त क्रिस्पी तयार होतो, अगदी क्रिस्पी। बघा, तुम्हाला पुढे कळेलच, म्हणून मी तुम्हाला मुद्दामून हा डोसा दाखवलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे थोडा तूप देखील लावू शकतो आपण। आपल्या स्त्रिया काय करतात, आयर्न पॅनचा वापर जास्त करत नाही, परंतु आयर्न पॅन हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे। त्यामुळे आपल्या स्वयंपाकामध्ये आयर्न पॅनचा वापर झालाच पाहिजे। वरून झाकण देखील दिलेलं आहे। हे बघा, आता तुम्हाला कळेलच। हे बघा, अशा प्रकारे आपला पहिला डोसा आहे ना तो निघतो। अगदी आपण जेव्हा डोसे खायला जातो ना तिकडे देखील बघा, डोसेवाल्याचे डोसे पहिला डोसा असतो ना तो अशा प्रकारे निघतो, परंतु बाकीचे जे डोसे असतात ना अतिशय क्रिस्पी आणि फटाफट निघतात। हे बघा, तुम्हाला पुढे कळेलच। मी अशा प्रकारे पीठ टाकलेलं आहे आणि वरून झाकण दिलेलं आहे आणि हे बघा, अगदी क्रिस्पी असे आपले डोसे तयार होतील। माझे मेन सांगण्याचा उद्देश असा की आपण आयर्न पॅनचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे आणि आयर्न पॅनमध्ये केलेले डोसे हे अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी लागतात। आणि आयर्न पॅन हे आपली लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे। येथे मी शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये 2 तिखट मिरची, त्याचबरोबर थोडं जिरं आणि त्याला आता तुपाची फोडणी देणार आहे। त्याच्यामध्ये अशा प्रकारे कढीपत्ता आणि मोहरी टाकून अगदी अलगद वरून सोडलेलं। अशा प्रकारे तुपाच्या फोडणीने आपली चटणी अतिशय टेस्टी अशी लागते, त्यामुळे आवर्जून तुपाची फोडणी द्यावी। हे बघा, अतिशय क्रिस्पी असे आपले डोसे तयार झालेले आहेत। येत्या एकादशीला आवर्जून क्रिस्पी असे फटाफट होणारे डोसे तयार करा। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।